हाय एव्हरीवन, मी माझ्या नवऱ्याची बायकोमधली शनाया. तुम्ही आत्तापर्यंत मला शनाया म्हणूनच बघितलं. तुम्हाला शनाया कशी आहे कशी नाही आहे हे सगळं तुम्ही बघतायत रोज. पण आज मी तुम्हाला शनायापेक्षा रसिका सुनील कोण आहे, कशी आहे, काय आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. माझं नाव रसिका सुनील धबडगावकर. बर्थडे 3 ऑगस्ट आणि बर्थ इयर मी सांगणार नाही. बर्थ प्लेस अकोला, विदर्भ. शिक्षण माझं सुरुवातीचं शिक्षण माझं डोंबिवलीचं झालं. मी लहानपणापासून डोंबिवलीतच राहते. सो डोंबिवलीत माझी शाळा विद्यानिकेतन. त्यानंतर 11वी 12वी पण तिकडेच झालं, पेंढारकर कॉलेज. त्यानंतर मी मास मीडियामध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे माझं. ते ठाण्यातच केलं, जोशी बेडेकर कॉलेजमध्ये. अरे बापरे, असे तर खूप लोक आहेत. पण सध्या मी ॲक्च्युली कालच व्हेंटिलेटर फिल्म बघून आले. सो मी आत्ता खरं तर जितेंद्र जोशी हे नाव पटकन माझ्या डोक्यात पहिले येतं आहे. तर मला त्याचा अभिनय व्हेंटिलेटरमधला अतिशय जास्त आवडलेला आहे. सो आत्ता मी तोच सांगेन की जितेंद्र जोशी सध्या आत्ता या क्षणी माझा सर्वात आवडता अभिनेता. अभिनेत्री आता ती पण पुष्कळ आहेत, खूप जास्त आहे. बट मी पर्सनली ऑन अ पर्सनल लेवलसुद्धा अँड ऑन अ प्रोफेशनल लेवलसुद्धा ज्या मुलीला फॉलो करते खूप जास्त, खूप वर्षांपासून, दॅट इज प्रियंका चोप्रा. आय लव्ह हर टू द कोर आणि शी इज अ व्हेरी इन्स्पिरेशनल पर्सन फॉर मी. तसं बघायला गेल्यानंतर ते एक गंमत असलेला सिनेमा जो मला खूप आवडतो खरं तसाही, आणि तो सगळ्यांनाच आवडतो, कुछ होत आहे. आणि त्याची गंमत अशी आहे माझ्या आयुष्यातली की ना, त्याच्यातले जे काही हे टाकले होते ना फंडे करण जोहरनी, ते खूप माझ्या आयुष्याचे फंडे झाले होते. म्हणजे जेव्हा शाहरुख खान म्हणतो ना की प्यार एक ही बार होता है वगैरे, तर माझं तेव्हा असं खूप होतं, यार एकदाच प्रेमात पडतो आपण वगैरे असं सगळं. पण हां, म्हणजे हळूहळू मला कळलं तसं काही नाही आहे, बट या कुछ होत आहे. आय गेस मी केदार शिंदेंची एक कल्ला नावाची याच्यामध्ये कॅमिओ केला होता मी. बट आय गेस अनफॉर्च्युनेटली ती फिल्म बाहेर आली नाही आहे. बट त्याच्यानंतर डायरेक्ट केला तो झकास हिरोईन म्हणून रिॲलिटी शो होता, त्याच्यामध्ये केला. आणि त्यानंतर तर म्हणजे बरीच ओळख झाली सगळ्यांशी. हा प्रोजेक्ट मला मिळाला ॲक्च्युली, मला सुवर्णाताईचा फोन येत होता 1-2 महिने झाले. पण मला एक इंटरेस्टिंग असं एक घडामोड झाली ती ॲक्च्युली पटापट. बिकॉज माझा एक 3 तारखेला बर्थडे होता. 4 तारखेला मला फोन आला. 5 तारखेला मी ऑडिशन दिली. 6 तारखेला चॅनलचं फायनलायझेशन आलं. त्याच्यानंतर 7 तारखेला मी शूट सुरू केलं आणि 8 तारखेला मी पहिल्या एपिसोडमधला पहिला सीन दिला. सो इतकं टपाटप घडलं हे सगळं. सो आय एम व्हेरी हॅपी टू डू इट. पहिली कमाई माझी मला आठवते, मी आय गेस 5वीत की काहीतरी होते. आणि मी गाते, म्हणजे माझं संगीत विशारद झालं. सो मी तेव्हा जेव्हा शिकत होते आमच्या सरांकडे, तर त्यांच्यासोबत मी एक शो केला होता. आमचे सर आणि माझी ताईजीने मला शिकवलं. तर त्यांच्यासोबत शो केला होता आम्ही रोह्याला आणि तळ्याला. दौरा होता माझा पहिला. तर त्याच्यामधनं मला माझी पहिली कमाई मिळाली होती. सिंगिंग ॲक्च्युली मी हॉबी म्हणणार नाही, इट्स मोर दॅन दॅट फॉर मी. बट या डान्सिंग मी आय कॅन से ॲज अ हॉबी. पण हां, मला डान्स करायला खूप आवडतो. अभिनेत्री नसते तर ॲक्च्युली मी अभिनेत्री पण बाय ॲक्सिडेंटच झाले आहे. तसं तर मला प्लेबॅक सिंगर प्लस सर्जन व्हायची फार इच्छा होती. पण 11वी 12वीतच सायन्स घेतल्यावर मला कळलं की हे आपल्याला झेपण्यासारखं नाही आहे. सो मी लगेच शिफ्ट करून BMM केलं नंतर. बट या जर का ॲक्ट्रेस नसते तर मला खरंच म्हणजे माझी खूप इच्छा होती की प्लेबॅक सिंगर कम सर्जन असं व्हायचं होतं मला. अविस्मरणीय घटना, हां, एक मला प्रकाशाने आठवते. ती म्हणजे मी राज्यनाट्य केलं होतं, 52वी राज्यनाट्य स्पर्धा त्याच्यामध्ये. आणि ते पहिलंच माझं 2 अंकी नाटक होतं पूर्ण. आणि त्याच्यातही माझी मध्यवर्ती भूमिका होती. तर त्याचा जेव्हा रिझल्ट आला होता तेव्हा आय गेस आय वॉज गोईंग समवेअर फॉर अ मीटिंग की काहीतरी. तर मी स्टेशनवर होते आणि माझ्या आईचा फोन आला. आणि आईने मला सांगितलं, अगं आपल्याला बेस्ट नाटक मिळालं आहे, तुला बेस्ट ॲक्ट्रेस मिळालं आहे, हे मिळालं आहे, ते मिळालं, असं खूप काय काय आईने लिस्टच सांगितली एक. आणि मला काही सुचेना, मी आपली ट्रेनमध्ये थरथरत चढते. मग मी रडले बिडले तिकडे आनंदाश्रू. आणि बाकी बायका असं बघायला लागल्या माझ्याकडे, अगं बाई काय झालं हिला. मी फोन ठेवला, नाही काकू काही नाही मी ओके असं सगळं ते झालं होतं. तर ते खूप असं अस्मरणीय आहे माझ्यासाठी.
फिरायला जायला आवडेल असे भरपूर ठिकाण आहेत, बिकॉज मला ट्रॅव्हलिंग खूप जास्त आवडतं. बिकॉज ॲक्च्युली लहानपणापासूनच म्हणजे बाबा माझे US मध्ये काम करत असले त्या कारणामुळे आम्ही दर वेकेशनला वी यूज टू गो समवेअर इन US, आणि मग परत आल्यावर इकडे मग शाळा पूर्ण 8 महिने आणि बाकी बाकी 2-3 महिने आम्ही तिकडेच असायचो US ला. सो त्यामुळे ती एक फिरायची आणि सगळं बघायची सवय लागली आहे. सो आवडतं ठिकाण सध्या सांगण्यापेक्षा मला जिथे जायला आवडेल दॅट इज चायनामध्ये टाइनमेन माउंटेन म्हणून एक जागा आहे, अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ हेवन्स गेट. सो आय रिली वॉन्ट गो देअर. फर्स्ट क्रश, हां, हे इंटरेस्टिंग आहे. मी आता हे आईबाबांनी माझं बघितलं तर वाट आहे, बट स्टील आय टेल. आय वॉज इन 2nd स्टँडर्ड आणि तेव्हा मी एकच वर्ष मी US मध्ये होते शिकायला, आणि तिकडे मला नावही आठवतं त्या मुलाचं. अजून ब्रँडन म्हणून एक मुलगा होता आणि त्याची ब्रिटिश ॲक्सेंट होती, आणि तो एकमेव पोरगा होता की ज्याची ब्रिटिश ॲक्सेंट होती, आणि तो इतका क्यूट होता, मला अजूनपर्यंत आठवतो. ही वॉज माय फर्स्ट क्रश, 2nd स्टँडर्ड. लाईफ फंडा, लिव्ह एव्हरी मोमेंट. सिरियसली लिव्ह एव्हरी मोमेंट. बिकॉज मला ॲक्च्युली मी हा लाईफ फंडा सांगते, पण मलाच ते आत्मसात करायला ना, म्हणजे कोणालाही आत्मसात करायला थोडासा वेळ जातो, की आपण ना गुंतो म्हणजे लोकांमध्ये, विच इज नॉट अ बॅड थिंग, बट वी फॉरगेट लिव्हिंग दॅट मोमेंट. सो आय कीप रिमाइंडिंग माय सेल्फ, आय हॅव टू लिव्ह इन द मोमेंट, आय हॅव टू मेक मोस्ट ऑफ वॉट आय हॅव राईट नाव. सो या, लिव्ह इन द मोमेंट.